एका छोट्याशा गावात रोहन नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. त्याचं आयुष्य साधं आणि शांत होतं. घरात अनेक आनंद होता. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण एक दिवस अचानक त्यांच्या चुलती सविता त्यांच्या घरी राहायला आली. सवितेच्या नवऱ्याचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. ती पूर्णपणे एकटी पडली होती. म्हणूनच रोहनच्या आईवडिलांनी तिला आपल्या घरी आणलं. तिची काळजी घेण्यासाठी सुरुवातीला सगळं अगदी सामान्य होतं. सविता घरकाम करत होती, आईसोबत वेळ घालवत होती आणि रोहनलाही ती आपुलकीने वागत होती. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. सविता अनेक एकटी बसून विचार करत असे. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवता येत नव्हतं. रोहनला तिची कीव यायची. तो तिच्याशी जास्त बोलू लागला, तिची काळजी घ्यायला लागला. हळूहळू त्यांच्यात एक वेगळंच नातं तयार होऊ लागलं, जे नातं योग्य नव्हतं. रोहनच्या मनात गोंधळ निर्माण झाला. त्याला कळत होते की तो चुकीच्या दिशेने चालला आहे, पण तो स्वतःलाच थांबवू शकत नव्हता. दुसरीकडे सविता देखील आपल्या एकटेपणामुळे आणि भावनिक कमकुवतेमुळे योग्य अयोग्य याचा विचार लागली होती. घरातल्या वातावरणात बदल जाणवू लागला. रोहनची आई ही सगळं लक्षात घेत होती. तिला काहीतरी बरोबर नाही असं वाटत होतं, पण तिला खरं काय चाललंय याची कल्पना नव्हती. एक दिवस सत्य अचानक समोर आलं. त्या एका क्षणात सगळं काही बदललं. रोहनच्या आईला जबर धक्का बसला. तिचा विश्वास तुटला. वडील संतापले आणि त्यांनी या गोष्टीला कडक विरोध केला. घरात भांडण, अश्रू आणि शांतता याची संघर्ष सुरू झाला. रोहनला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याला समजत की त्याने एक मोठी मर्यादा ओलांडली आहे. तो अपराधी भावनेने ग्रासला होता. त्याला स्वतःकडे पाहायलाही लाज वाटत होती. सविताला आपल्या कृतीची जाणीव झाली. तिला समजलं. तिच्या एकटेपणाने तिला चुकीच्या वाटेवर नेलं. तिने निर्णय घेतला की त्या या घरातून निघून जाईल, कारण तिच्या उपस्थितीमुळे एक कुटुंब तुटलं होतं. काही दिवसातच सविता गाव सोडून गेली. घरात पुन्हा शांतता झाली, पण ती आधीसारखी नव्हती. विश्वास तुटला होता. रोहनच्या आईवडिलांच्या मनात जखम झाली होती, जे कधी पूर्णपणे भरू शकत नव्हती. रोहनने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या आयुष्यात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला. तो आपल्या आईवडिलांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करू लागला, जरी त्याला माहीत होतं हे सोपं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.